त्या आपल्यासोबत पंचायत समितीच्या माजी सभापती राजलक्ष्मी माने पाटील आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात, की आत्ता सध्या त्या ज्यावेळेस सभापती होत्या आणि त्यावेळेचा तालुका आणि आताचा तालुका, तसेच बदललेले राजकारण आणि त्यांच्या धाकट्या जाऊबाई यांना त्या कशा सपोर्ट करतायत? नमस्कार. जसं की आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2012 ते 16 हा माझा सभापतीचा कार्यकाळ होता. त्यावेळी तर महिला किंचित बाहेर पडायच्या. आपण सगळे साक्षी आहातच. अगदी कुठेतरी महिलांना बाहेर काढावं लागायचं. पण हा भाग आहे ना आपला तसा पाहायला गेला तर अकलूज असा बऱ्यापैकी महिला बाहेर पडतात. त्यावेळी पण सगळ्या महिला आमच्यासाठी बाहेर पडलेल्या, सगळ्यांनी काम केलेलं आणि त्यावेळी मी पण जेवढं मला जाता येईल तेवढं तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझ्या परीने केलेला आहे. आणि त्याची साक्ष नक्कीच जनता तुम्हाला देईल मतदानातून. आणि बाकीचं जर बोलायला गेलं तर आता खरंच खूप काही बदललेलं आहे एवढ्या वर्षात. राजकारण तर पूर्णच उलटसुलट झालेलं आहे. काही जनता कन्फ्यूज आहे काय करावं ते. हं. प्रचारादरम्यान काय लोकांचा प्रतिसाद कसा? नाही, लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे. का तर लोकांना माहिती आहे, की आमचं कुटुंब हे पहिल्यापासून सर्वसामान्यातलं कुटुंब आहे. आम्ही सर्वसामान्यात रोज बसणारे, उठणारी माणसं आहे आणि आम्हाला त्यांच्या जे अडचणी, रोजच्या अडचणी आहेत आणि खूप काही मोठ्या अडचणी नाही आहे लोकांच्या. अगदी रोजच्या गरजेच्या अडचणी आहेत, जे त्यांना मूलभूत सुविधा इव्हन तेच नाही आहे त्यांना आणि आमचा सगळ्यात पहिले प्रयत्न राहील का तर सगळे करून खाणारी वर्ग आहे आपल्याकडे. असं काय कोणाच्या ह्याच्यावर नाही आहे कोणी. फक्त त्यांना काय तिथपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अगदी मूलभूत जे की आमचं कर्तव्यच आहे. म्हणजे जे कोणी प्रस्थापित असतील किंवा जे कोणी पदावर बसतं, त्याचं ते कर्तव्य असतंय की ते तिथं मूलभूत सुविधा पुरवेल आणि ते काही गोष्टी नाही झालेल्या आहेत. ते आम्ही नक्कीच प्रयत्न करू की प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवू. आपण भाजपचं काम करताय आणि आपल्या ह्या निवडणुकीमध्ये हं. तुमच्या विरोधात 5 हं. पक्ष एकत्र झालेत. हां. तुम्हाला आव्हान वाटतंय? नाही, नाही, काही नाही. आम्हाला आमच्या कामाची खात्री आहे आणि या लोकांवरती पूर्ण विश्वास आहे. लोकं नक्कीच जे काम करतात त्याच्या पाठीशी उभा राहतील. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे नक्की अंदाज काय आहे, की बाबा ह्या निवडणुकीमध्ये हं. जिल्हा परिषद गटातील आणि हं. गणातून किती उमेदवार निवडून येतील? नाही, आमचं तर टार्गेट आहे, की आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पूर्णच्या पूर्ण पॅनल टू पॅनल येणार आहे आणि आम्ही ते त्याच ह्यानी प्रयत्न करणार आहे आणि आणूनही दाखवणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी मयूर महादेव सरगर, कचरेवाडीच आहे. आमच्या वहिनीच आहेत मेघताई कचरे. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही माने पाटील परिवारासोबत आम्ही या ठिकाणी या गावामध्ये आनंदनगरमध्ये प्रचार सकाळपासून करतोय. घर टू घर, होम टू होम प्रचार करतोय. काय प्रतिसाद आपला? जनतेमधून खूप छान प्रतिसाद आहे आणि त्यांच्या जनता सर्वसामान्य ज्या काही मूलभूत गरजा त्यांना नाहीत, त्या आमच्यापर्यंत बोलून दाखवतात आणि खरंच पाहिलं तर मुख्य रस्ते छान आहेत, परंतु अंतर्गत रस्त्यांची खूप वाईट अवस्था आहे. लोकांचे घरकुलाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. हे प्रकर्षाने जाणवून येत आहेत या गावामध्ये. तरी आम्ही जिल्हा परिषद असो, पंचायत समिती या माध्यमातून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणखी काय अडचणी सांगितल्या लोकांनी? रस्ता, पाणी आणि या व्यतिरिक्त आणखी काय अडचणी आहेत? मुख्यतः जे सुशिक्षित आहेत त्यांना रोजगाराची या ठिकाणी MIDC होणे गरजेचं आहे असं बोलतात. प्रस्थापित त्यांनी इतक्या वर्ष झाले ते उपमुख्यमंत्री होते, आमदार आहेत, खासदार झाले. आतासुद्धा आमदार त्याच ह्याचे आहेत. परंतु या ठिकाणी MIDC का होत नाही हा प्रामुख्याने तरुणांचा खूप मोठा आवाज आहे, की या ठिकाणी MIDC झाली पाहिजे. आणि आरोग्याचे प्रश्न बोलायचे झाले तर लोकांकडून प्रतिसाद येतो की आम्हाला रामभाऊ सातपुतेपर्यंत डायरेक्ट गेलं की त्या ठिकाणी त्यांनी अ, प्रयत्न करून उपचारासाठी आम्हाला खूप मदत केली आहे, असं जनतेतून आवाज येतोय. त्यामुळे कामाचा माणूस म्हणून रामभाऊ सातपुते यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहू आणि या ठिकाणी माने पाटील परिवारांचा उमेदवार आहे, त्यांनाही आम्ही भरघोस मताने विजयी करू आणि मेघताई कचरे यांचंही चिन्ह कमळ आहे, त्यांनाही विजयी करू असा त्यांनी एक ठाम विश्वास निर्धार येथील जनतेने आम्हाला दिला आहे आणि त्या जोरावरती आम्ही या ठिकाणी गावामध्ये फिरतोय, घर टू घर फिरतोय आणि छान उत्तम प्रतिसाद आहे.